नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया ॲडव्हान्स्ड टीथ व्हाईटनिंगबद्दल। आत्ताच्या काळात कोणत्या अशा ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट्स आहेत ज्यांनी आपण दातांना मोत्यासारखं पांढरं शुभ्र बनवू शकतो, तेही दातांना इजा न पोहोचवता। जगभरात वापरल्या जाणाऱ्या सगळ्या व्हाईटनिंग किटमध्ये 3 मुख्य घटक असतात। एक म्हणजे व्हाईटनिंग जेल, दुसरं ॲक्टिवेटर आणि तिसरं जिंजायवल बॅरियर। व्हाईटनिंग जेल आणि ॲक्टिवेटर हे दोघे एकमेकांबरोबर मिक्स केले जातात। या गोष्टीमुळे व्हाईटनिंग जेलचं ॲक्टिवेशन होतं। हे आहे जिंजायवल बॅरियर, हिरड्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी। सुरुवातीला दातांच्या आजूबाजूला ज्या हिरड्या असतात त्यांना जिंजायवल बॅरियर म्हणजेच हिरड्यांना प्रोटेक्ट करणारं एक जेल लावलं जातं। त्याला ब्लू लाईटद्वारा क्युअर केलं जातं, म्हणजे घट्ट केलं जातं। त्यानंतर दातांना व्हाईटनिंग जेल लावलं जातं। व्हाईटनिंग जेलचे हे छोटे छोटे थेंब म्हणजेच मोलेक्युल्स प्रत्येक स्टेनला म्हणजे प्रत्येक डागावर जाऊन चिकटतात आणि त्या डागाला तिथून पूर्णपणे स्वच्छ करतात। हे स्वच्छ करत असताना दाताच्या स्ट्रक्चरला कुठेही डॅमेज होत नसल्यामुळे दुखणं किंवा दातांची झीज असे प्रॉब्लेम्स होत नाहीत आणि हवे तसे मोत्यासारखे पांढरे शुभ्र दात आपल्याला मिळतात। आमच्या काही पेशंटचे फोटोज आम्ही पेशंटच्या संमतीने तुमच्याशी शेअर करत आहे। काही पेशंटना 1 सेशन लागतो, काही पेशंटना 2 किंवा 3 सेशन्स लागतात। डिपेंड्स की पेशंटचे दात किती पिवळे आहेत आणि त्यांना किती शेडपर्यंत ते दात पांढरे करून हवेत। अशाच दातांच्या आणि केसांच्या सर्व उपचारांसाठी तुम्ही सायबर चौक कोल्हापूर इथे आम्हाला भेट देऊ शकता। माझं नाव आहे डॉक्टर अमित तनजीराव सूर्यवंशी। खुश रहा, आनंदी रहा। थँक्यू अँड गॉड ब्लेस यू।